Can you hear me? Yes, ma'am. Okay. E07. E07. प्रणाली. Yes, ma'am. प्रणाली तुम्ही किती फी भरली? नाही भरलं. ऍडमिशनच्या वेळी 1,500. नंतर E07 ठीक आहे. E07, 8, 9, 10 जी 4 मुली आहेत, तुम्ही मला व्हॉट्सअपला किती फी भरली तेवढे सांगा. ठीक आहे. मी तुम्हाला कॉल केलेला, पण किती तुमचे स्टेटस काय ते मला माहिती नाही, किती भरले किंवा किती रिमेनिंग आहे. किती भरले त्याचा फक्त मला मेसेज करा. ठीक आहे. E07, 8, 9 आणि 10. ओके. इज इट ओके? हॅलो, इज इट ओके? ओके मॅम. ओके. आणि रिमेनिंग जी मुलं आहेत, 10 जून तुम्हाला लास्ट डेट आहे फी भरण्यासाठी. 10 जून पर्यंत लवकरात लवकर फी भरा. नंतर सेमिस्टरचे फॉर्म सुटतील त्यावेळेस तुम्हाला अडवतील फॉर्म भरताना. ठीक आहे. मॅडम किती भरायची फी? फी तुम्हाला सांगितली असेल ऍडमिशन घेताना किती आहे ती, का नाही माहिती? 51,000 आहे, पण मॅडम सगळी भरायची पूर्ण? सगळी भरायची आहे का ते सीसी ना विचारा कदम सरांना, मला नक्की माहिती नाही किती भरायची ती. तुम्हाला फ्री शिप वगैरे भेटेल की? फ्री शिपचा फॉर्म भरलाय का? स्कॉलरशिपचा का? ओपन वाल्यांना फ्री शिप असते आणि जे कास्ट आहे त्यांना स्कॉलरशिप. स्कॉलरशिपचा भरलाय मॅडम. हा ठीक आहे. स्कॉलरशिप मिळेल. मग त्याची कशी स्कीम असते मला नक्की माहिती नाही. आय एम न्यू फॉर युअर ब्रँच. त्यामुळे तुम्ही काय करा, सीसी ना विचारा, कदम सरांना एक्झॅक्टली माहिती असेल किती भरायची ती. आम्हाला फक्त फॉलोअप घ्यायला सांगितलं, त्यामुळे मी फक्त तुम्हाला इन्स्ट्रक्शन देते. ओके मॅडम. हा, सीसी ना विचारा आणि त्या पद्धतीने भरा लवकरात लवकर, नंतर सेमेस्टरचे फॉर्म भरताना तुम्हाला अडवतील. ठीक आहे. ओके मॅडम. Okay, join her put. I'll share the screen. Let's open the notes. In previous lecture, we have seen the definition and concept of scale and sludge, and also the difference between the scale and sludge. Another point is the prevention of scale, and the point we are seeing, that is ion exchange process. We are in this point, ion exchange process. Okay. Now see, आयन एक्सचेंज जी प्रोसेस आहे, त्या आयन एक्सचेंज प्रोसेस मध्ये मी काल सांगितल्याप्रमाणे आयन एक्सचेंज जी प्रोसेस असेल त्यामध्ये एक केमिकल यूज करतो आपण. कोणते केमिकल असते तर आयन एक्सचेंज रेझिन. ठीक आहे. या मेथड मध्ये आपण जे केमिकल यूज करतो किंवा कंपाऊंड यूज करतो, त्या कंपाऊंडचं नाव असतं आयन एक्सचेंज रेझिन. The ion exchange resin having also two types. First one is the cation exchange resin. Another one is the anion exchange resin. Cation exchange resin में जो ग्रुप प्रेजेंट है उसमें सल्फेट है SO3H, COH carboxylic acid and phenolic group. These three groups are present in cation exchange resin. जो cation exchange resin रहता है वो जो हार्डनेस प्रिपेयर करने वाला जो ग्रुप है उसके साथ एक्सचेंज हो जाता है. ठीक है. सो also we have seen the reaction RSO3H plus Ca2 plus. In this reaction SO3H group is replaced by the Ca2 plus.
and it is converted into RSO3 twice Ca plus 2H plus ions removed. Another type is anion exchange resin. The main function of group in anion exchange resin are OH minus. anion exchange resin मध्ये कोणते एक्झाम्पल आहे? इथं OH मायनस ग्रुप आहे, कॅटायन मध्ये SO3H आहे, कार्बोक्सिलिक ग्रुप आहे आणि फेनोलिक ग्रुप आहे OH. ठीक आहे. आता याच्यामध्ये anion एक्सचेंज मध्ये मेनली OH मायनस असतो, वरती जो आहे OH तो फेनोलिक OH असणार आहे. फेनोलिक आणि अल्कोहोलिक ग्रुप म्हणजे काय? फेनोलिक म्हणजे एरोमेटिक जी रिंग असणार आहे तुमची बेन्झिनची रिंग, त्या बेन्झिन रिंगला जो OH अटॅच असणार आहे त्याला आपण फेनोलिक OH म्हणणार. आणि anion एक्सचेंज रेझिन मध्ये जो OH आहे तो OH मायनस आहे, त्याच्यावरती मायनस चार्ज आहे. ठीक आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, तर तो अल्कोहोलिक असणार आहे. वरचा फेनोलिक कॅटायन मध्ये फेनोलिक आहे आणि anion एक्सचेंज रेझिन मध्ये अल्कोहोलिक आहे. ठीक आहे, रिमेंबर इट. And another one is the NCH3 twice and NH2. These are the main functional group which are present in the anion exchange resin. See the reaction. Twice of ROH plus SO4 2 minus, it forms R2SO4 plus twice of OH minus. या रिएक्शन मध्ये जो R ला OH मायनस अटॅच होता तो रिमूव्ह झालेला आहे, त्याची जागा कोणी घेतली? SO4 ने घेतली. SO4 2 minus, that is sulfate. These are the two types of ion exchange resin. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण डिटेल मध्ये प्रोसेस बघूया. आयन एक्सचेंज रेझिन म्हणजे काय असते. ठीक आहे, सी द प्रोसेस. इन दिस प्रोसेस, अगोदर डायग्राम बघूया आपण. एक मिनिट, मग एक्सप्लेन करूया. मी डायग्राम अगोदर एक्सप्लेन करते. The diagram is visible for all of you. It is visible. Yes, ma'am. Yes. अगोदर आपण डायग्राम एक्सप्लेन करूया, समजून घेऊ, नंतर आपण एक्सप्लेनेशन मी एक्सप्लेन करते. तर आयन एक्सचेंज प्रोसेस मध्ये तुम्हाला 3 कंटेनर दिसत आहेत. ठीक आहे, आयन एक्सचेंज प्रोसेस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर हार्डनेस तयार करणारे जे कंपाऊंड्स असतील, ठीक आहे, तर त्यांचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे आणि आपल्याला स्केल अजिबात तयार होऊ द्यायचं नाही. ह्यासाठी आपली ही एवढी झटपट चालू आहे. तर याच्यामध्ये पहिला जो कंटेनर आहे त्या कंटेनर मध्ये आपण हार्ड वॉटर फिल करतो. ठीक आहे, हार्ड वॉटर फिल केल्यानंतर हे तिन्ही जे कंटेनर आहे ते तिन्ही कंटेनर आपण एक पाईपने एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत किंवा जॉईन केलेले आहेत. तर याच्यामध्ये पहिला कंटेनर जो दिसतोय लेफ्ट साइडला, तिथं तुम्हाला इनलेट दिसते आहे हार्ड वॉटर. तिथून आपण काय करत आहोत, जे हार्ड वॉटर असणार आहे की ज्याच्यामध्ये स्केल आणि स्लज तयार होते, किंवा ज्याचा हार्ड वॉटर म्हणजे कशाला म्हटलंय आपण, की ज्याच्या सोबत फोम तयार होत नाही, सॉरी लेदर तयार होत नाही. म्हणजे आपण सोप घेतलाय आणि सोप जर त्या हार्ड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला तर त्याचा लेदर तयार होत नसेल तर त्या पाण्याला आपण हार्ड वॉटर असे म्हणतो. मग हे हार्ड वॉटर आपण त्या कंटेनर मध्ये पोर केले, ओतले गेले किंवा इनलेट थ्रू ते पास केले. आता याच्यामध्ये कॅटायन एक्सचेंजर आहे पा, तुम्हाला जे लाइनिंगचं दिसते, एक आडवी होरिझोंटल लाईन आहे, तिथं जे लाइनिंग असेल त्याला आपण कॅटायन एक्सचेंजर म्हणत आहोत. पहिला जो आहे कंटेनर त्याला आपण कॅटायन एक्सचेंजर नाव दिले. सेकंड वन आहे तो anion एक्सचेंजर आहे आणि तिसरा जो आहे तो डिगॅसिफायर आहे. ठीक आहे, आता पहिल्यामध्ये आपलं पाणी एंटर झाले, वॉटर एंटर झाले कॅटायन एक्सचेंजर मध्ये. आता इथं या कॅटायन एक्सचेंजर मध्ये इथून आपण डायल्यूट ऍसिड पण काय केलं, त्याच्यामध्ये पास केले. डायल्यूट ऍसिड आणि हार्ड वॉटर हे या कॅटायन एक्सचेंजर मध्ये मिक्स होतात. नंतर इथून ते वॉटर आपण सेकंड जो कंटेनर आहे त्याच्यामध्ये पोर करणार आहोत. त्याच्यामध्ये जो anion एक्सचेंजर नाव दिले आपण त्याला, त्याच्यामध्ये दुसरं केमिकल असणार आहे डायल्यूट NaOH. हॅलो नंतर- मॅडम. हा? वेटिंगला मुलं आहेत. हो, एक मिनिट. ठीक आहे, जॉईन हा. दुसऱ्या कंटेनर मधून परत आपल्याला वॉटर पास करायचं आहे. थर्ड दॅट इज डिगॅसिफायर मध्ये. डिगॅसिफायर मध्ये काय होणार आहे, तर त्याला स्टीमचं जॅकेट आहे पहा, डायग्राम मध्ये दिसते. इथं जशी डायग्राम दिसते तशी तुम्ही बिलकुल काढायची नाही.
पट्टी घ्यायचे, पट्टी आणि पेन्सिलने व्यवस्थित तिन्ही कंटेनर सेम असतील, एकाच आकाराचे असतील असे तुम्हाला डायग्राम काढायचे. ठीक आहे. नंतर डिगॅसिफायर मध्ये वॉटर एंटर होतंय. तर तिथं वरती व्हॅक्युम पंप आहे बा. व्हॅक्युम पंपने आपण काय करणार आहोत, तर जो CO2 असणार आहे गॅस, डिगॅसिफायर म्हणजे त्या ज्या वॉटरमध्ये गॅसेस असतील ते गॅसेस आपल्याला रिमूव्ह करायचे. सो फॉर दिस मेथड वी आर युझिंग द व्हॅक्युम पंप. ओके. CO2 इज रिमूव्ड ऑर एक्सट्रॅक्टिंग बाय युझिंग द व्हॅक्युम पंप. CO2 रिमूव्ह करतोय आपण बाय युझिंग द व्हॅक्युम पंप. अँड डिगॅसिफायर ऑल्सो विअर ए स्टीम जॅकेट. स्टीम जॅकेट आहे त्याच्यामध्ये. तर इथं आपण काय करतो, जे वॉटर असणार आहे ते थोडं आपल्याला हीट करायचं आहे फॉर द रिमुव्हिंग ऑफ द CO2. वॉटर जोपर्यंत आपण हीट करत नाही किंवा त्याला स्टीम जोपर्यंत देत नाही तोपर्यंत CO2 हा इव्हॉल्व होणार नाही. आणि जे मिनरल वॉटर असणार आहे तर ते आपण खाली जो आउटलेट दिसतोय तिथून आपण रिमूव्ह करतो. ठीक आहे. ही थोडी डायग्राम मी एक्सप्लेन केली आहे. आता व्यवस्थित डिटेल मध्ये प्रोसेस एक्सप्लेन करूया. सी, इन दिस प्रोसेस हार्ड वॉटर इज फर्स्ट पास्ड थ्रू द कैटायन एक्सचेंजर. फर्स्ट हमने क्या किया है, जो हमारा हार्ड वाटर है, हार्ड वाटर हमने पहला जो कंटेनर है उसमें पास किया है. द कॉलम विच रिमूव्ड all the cations like Ca2 plus, Mg2 plus and releases hydrogen ions. इस कैटायन एक्सचेंजर में कौन सी प्रोसेस हो रही है? सो इसमें कैटायंस रिमूव हो रहे हैं. कौन से वाले? Ca2 प्लस रिमूव होगा, Mg2 प्लस आल्सो रिमूव्ड एंड it releases the hydrogen ions. Ca2 plus and Mg2 plus एक्सट्रैक्ट कर रहे होंगे वहां, और जो हाइड्रोजन है वो हाइड्रोजन आयंस रिलीज होंगे. ठीक है. सो द सल्फेट्स, क्लोराइड्स एंड बाइकार्बोनेट्स आर कन्वर्टेड इनटू करस्पॉन्डिंग एसिड्स. हमारे वाटर में जो हार्ड वाटर के लिए रिस्पॉन्सिबल कंपाउंड है या फिर केमिकल है उसमें कौन से केमिकल रहते हैं? कैल्शियम क्लोराइड, मैग्नीशियम क्लोराइड एंड आल्सो सल्फेट्स एंड बाइकार्बोनेट्स रहते. ये जो केमिकल्स है वो रिमेम्बर रखना हमेशा. कैल्शियम क्लोराइड, मैग्नीशियम क्लोराइड, सल्फेट एंड बाइकार्बोनेट्स रहते. बिकॉज ऑफ दीज केमिकल्स द वॉटर बिकम्स हार्ड. सो आता याच्यामध्ये जर Ca2 प्लस रिमूव्ह झाला आणि Mg2 प्लस रिमूव्ह झाला तर त्याच्यासोबतचे जे निगेटिव्ह चार्जेस असतील किंवा निगेटिव्ह आयन्स असतील, कोणते असतील? क्लोराइड असतील, सल्फेट्स असतील किंवा बायकार्बोनेट्स असतील. तर यांचं कन्वर्जन हे त्या रिस्पेक्टिव्ह ऍसिड मध्ये केलं जातं. करस्पॉन्डिंग ऍसिड तयार होतो त्यांचा. म्हणजे सल्फेटचा सल्फ्युरिक ऍसिड तयार होतो. सल्फेट जो असेल SO4 ग्रुप असतो, SO4 त्याचं कन्वर्जन H2SO4 मध्ये होतं. क्लोराइडचं कन्वर्जन HCl मध्ये होतं आणि कार्बोनेटचं कार्बोनिक ऍसिड मध्ये म्हणजे H2CO3 मध्ये कन्वर्जन होत आहे. आर यू गेटिंग? आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. आय रिपीट ऑल्सो. MCQ मध्ये हे विचारलं जातं, कॅटायन एक्सचेंजर मध्ये कोणते आयन्स रिमूव्ह होतात किंवा जे रिस्पेक्टिव्ह आयन्स होतील त्यांचे रिस्पेक्टिव्ह ऍसिड कोणकोणते तयार होतील, सल्फेटचं काय तयार होतं, क्लोराइडचं काय तयार होईल किंवा बायकार्बोनेटचं काय तयार होते, हे व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का. या प्रोसेसमध्ये हार्ड वॉटर जे असेल ते आपण पहिल्यांदा कॅटायन एक्सचेंज मधून पास करणार आहोत. इथं काय होतं की जे Ca2 प्लस असतात, Mg2 प्लस असतात तर ते रिस्पेक्टिव्ह सॉल्ट असतात. म्हणजे Ca2 प्लस आणि Mg2 प्लस हे आयन्सच्या फॉर्म मध्ये नसतात पाण्यामध्ये, तर ते कॅल्शियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड, कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट किंवा बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये असतात. सिंगल नसतात. Ca2 प्लस आणि Mg2 प्लस असे आयन्सच्या फॉर्म मध्ये नसतात. ते कंबाईन असतात सल्फेटला, क्लोराइडला किंवा बायकार्बोनेट्सला. मग इथं या कंटेनर मध्ये Ca2 प्लस आणि Mg2 प्लस हे रिमूव्ह केले जातात. मग CaCl2 मधला जर Ca फक्त रिमूव्ह झाला तर त्याचा क्लोराइड तसाच राहतो. MgCO3 जर असेल तर मॅग्नेशियम जर रिमूव्ह केला तर त्याचा कार्बोनेट तसा राहतो. आणि सपोज CaSO4 आहे
तर त्याचा सी आपण रिप्लेस केला तर SO4 आहे सर. मग याच्यामध्ये जो वॉटर मधला हायड्रोजन असतो तो हायड्रोजन काय करतो, जे कॅल्शियम मॅग्नेशियमचे सल्फेट कार्बोनेट आणि क्लोराईड रिमेनिंग असतात, शिल्लक राहिलेले असतात, त्यांच्याबरोबर कंपाऊंड तयार करतो. हायड्रोजन काय करतो, सल्फेट क्लोराईड आणि बायकार्बोनेट बरोबर नवीन कंपाऊंड तयार करतो, फॉर्म्ड करतो. ते रिस्पेक्टिव्ह असे असतात. H2SO4 होतो तयार सल्फेटचा, क्लोराईडचा तयार होतो HCl आणि बायकार्बोनेटचा तयार होतो H2CO3, दॅट इज बायकार्बोनिक ऍसिड म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट बघा परत काय होते, रिएक्शन पाहिले आपण इथं सिम्पली RSO3H. ठीक आहे, RSO3H हा एक कंपाऊंड आहे. तर प्लस याच्यामध्ये CSO4 असेल वॉटर मधील, तर या दोघांची ज्यावेळेस रिएक्शन होणार आहे, इट फॉर्म्स RSO3 टॉइस Ca प्लस H2SO4. CaSO4 मधला जो Ca आहे तो Ca हा SO3H ला अटॅच होतो आणि CO जर रिमूव्ह झाला CaSO4 मधील तर SO4 शिल्लक राहिला. नंतर SO4 हा हायड्रोजन बरोबर कंबाईन होतो आणि त्याचा काय तयार होतो, H2SO4 तयार होतो. ही रिएक्शन पाण्यामध्ये घडते. म्हणजे कुठं घडते, कॅटायन एक्सचेंजर मध्ये. दिस प्रोसेस इज किंवा दिस रिएक्शन इज फॉर्म्ड इन द फर्स्ट कंटेनर, दॅट इज कॅटायन एक्सचेंजर. when the water containing these acid passed through anion exchange. आता हे वॉटर आपण anion एक्सचेंजर मध्ये अगेन पास केले तर इथं कोणती रिएक्शन होणार आहे, तर टॉइस ऑफ ROH प्लस H2SO4 से आणि Mg वरच्या कॅटायन एक्सचेंजर मध्ये रिमूव्ह झाले. आता पाण्यामध्ये कोण आहे, ROH आहे. ठीक आहे, आता H2SO4 आणि जो ROH असेल यांच्यामध्ये रिप्लेसमेंटची रिएक्शन होऊन R2SO4 फॉर्म्ड होतो प्लस टॉइस ऑफ H2O. आता anion एक्सचेंजर मध्ये SO4 मायनस सुद्धा काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. कॅटायन मध्ये Ca2 प्लस Mg2 प्लस रिमूव्ह केले. anion मध्ये निगेटिव्ह सगळे जे असतील ते सगळे निगेटिव्ह anion मध्ये रिमूव्ह होतील. मग इथं H2SO4 सोबत पाण्यामध्ये H2SO4 HCl आणि H2CO3 तयार झाले. ठीक आहे, तर याच्यामधला SO4 नको आहे आपल्याला, Cl नको आहे आणि कार्बोनेट पण नको आहे. मग एक जनरल रिएक्शन आपण H2SO4 ची लिहिली पाहिली. सेम तसंच क्लोराईडच्या बाबतीत होतं, म्हणजे HCl च्या बाबतीत होतं आणि कार्बोनिक ऍसिडच्या बाबतीत पण होते. टॉइस ऑफ ROH प्लस H2SO4 यातला आपल्याला SO4 नको आहे. सो we removing the SO4 in the anion exchanger and the compound formed is R2SO4 and twice of H2O. Then water is finally free for the dissolved gases like carbon dioxide by passing heat through the gasifier. नंतर लास्टला जे गॅसेस असतील, फॉर एक्झाम्पल CO2 असतो, कार्बोनिक ऍसिड मधला CO2 असतो. CO2 कुठून आल्या पाण्यामध्ये, तर कार्बोनेट्स जे होते, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, त्यांच्यामधील अगोदर आपण कॅल्शियम मॅग्नेशियम सेपरेट केले. जो SO4 असतील त्याचा सल्फ्युरिक ऍसिड तयार झाला, क्लोरीन असेल तर त्याचा हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे HCl तयार झाला आणि जो कार्बोनेट्स असतात तर त्याचं कन्व्हर्जन CO2 गॅस मध्ये होतं. म्हणजे पाण्यामध्ये आता CO2 गॅस प्रेझेंट आहे. मग आपण फायनली काय करतो, त्याला तिसऱ्या कंटेनर मध्ये पास करतो. तिथं डिगॅसिफायर आहे तो. इथं त्याचं गॅसेस जे असतील CO2 हे रिमूव्ह करतात बाय पासिंग द हीट थ्रू द गॅसिफायर. आपण काय करतो, त्याला त्याच्यामधून हीट पास करतो किंवा स्टीम देतो त्याला आणि बाय युजिंग द व्हॅक्युम पंप जे गॅसेस असतील ते गॅसेस कंटेनरच्या वरती फ्लो होतील किंवा इव्हॉल्व होतील. ठीक आहे, रिलीज होतील. तर ते गॅसेस विथ द हेल्प ऑफ एअर व्हॅक्युम पंप, ते आपण जसे एअर आपण सक करतो व्हॅक्युम पंपने, सेम तसं CO2 आपण सक करून घेतो. ठीक आहे, आर यू गेटिंग द प्रोसेस सगळ्यांना समजले? साकिब, आर यू अंडरस्टैंडिंग? नो मैम, उतना नहीं आया समझ में, थोड़ा सा बताइए हिंदी में भी। हिंदी में, या आई विल एक्सप्लेन इन हिंदी फॉर ओनली यू. ओके, सी आयन एक्सचेंज प्रोसेस में देर आर 2 टाइप्स ऑफ एक्सचेंज रेजिन. कैटायन एक्सचेंज रेजिन रहता है और एनायन एक्सचेंज रेजिन. इसमें क्या होता है, कैटायन एक्सचेंज रेजिन में हम कैटायन रिमूव करेंगे, मीन्स Ca2 प्लस Mg2 प्लस वाले जो आयन से वो हम उसमें रिमूव करेंगे. एंड एनायन एक्सचेंज रेजिन जो है उसमें जो नेगेटिव वाले चार्जेस रहते हैं वो हम रिमूव करेंगे. फॉर एग्जाम्पल SO4 माइनस है, Cl माइनस है, दीज आर द रिमूव्ड बाय यूजिंग द
anion exchange resin. Then see डायग्राम में हमें 3 कंटेनर्स दिख रहे हैं. पहला जो वाला कंटेनर है उसे हम कैटायन एक्सचेंजर कहते हैं. इसमें हम कैटायन रिमूव करते हैं और जो वाटर है वो वाटर हम अगेन सेकंड कंटेनर में पास करते. सो सेकंड कंटेनर में जो एनायन है SO4 है, Cl माइनस है, ये हम सेकंड जो एक्सचेंजर है उसमें रिमूव करेंगे. देन जो वाटर है वो वाटर हमें थर्ड कंटेनर में पास करना है, उसे हम डीगैसिफायर कहते हैं. डीगैसिफायर में हमें CO2 जो गैस है वो रिमूव करना है या फिर इवॉल्व करना है. सो हम क्या करते हैं, अब ये CO2 जो है इजीली रिमूव नहीं होता, सो हमें वाटर को थोड़ा सा हीट करना होता है या वार्म करेंगे हम. देन उसे जब हम हीट करते हैं तो उसमें से गैस जो है वो ऑल टाइप ऑफ गैस रिमूव होंगी. जो गैस है वो कंटेनर के जो ऊपर वाला पोर्शन है उसमें गैस क्या होगी, जमा हो गया, कंबाइन होगी. ठीक है, तो वो जमा हो रही है गैस, वो हम कैसे निकालेंगे, तो वी कैन यूज द वैक्यूम पंप फॉर दिस प्रोसेस. सो बाय द हेल्प ऑफ with the help of vacuum pump, the CO2 gas is sucked by the vacuum pump. And the last demineralized water is removed with the help of आउटलेट. तिथं तिसऱ्या कंटेनर में हमें लास्ट में उसका आउटलेट दिख रहा है. सो जो आउटलेट है उसमें से हम डीमिनरलाइज्ड वाटर रिमूव करेंगे. अब जो वाटर है उसे हम डीमिनरलाइज्ड कहते हैं. डीमिनरलाइज्ड क्यों कह रहे हैं हम, क्योंकि जो उसमें से कैल्शियम क्लोराइड, मैग्नीशियम क्लोराइड, कैल्शियम सल्फेट, मैग्नीशियम सल्फेट एंड कार्बोनेट, ये जो केमिकल्स है या फिर ये जो कंपाउंड्स रहते हैं वो उसे हम मिनरल कहते हैं. दीज आर द मिनरल्स. एंड हमने क्या किया है, एनायन एक्सचेंजर एंड कैटायन एक्सचेंजर के हेल्प ली है और हमने वाटर में से दीज मिनरल्स को रिमूव किया है. So the water formed or water we are getting is now called as demineralized water. अब उसे हम demineralized water कहेंगे क्योंकि उसमें से हमने जो मिनरल्स है वाटर के वो हमने सब रिमूव की है, निकाल दिए है, तो उसे हम demineralized water कहते हैं. अब तक समझ में आया प्रोसेस एंड डायग्राम? Yes, ma'am. हाँ मैम. नेक्स्ट सी द प्रोसेस रिजनरेशन ऑफ रेझिन. आता जे रेझिन आपण यूज केलेलं डायल्यूट HCl, डायल्यूट NaOH, उसका हमें रीजनरेशन करना है. मीन्स हमें दोबारा से फॉर्म करना है. जो वाटर है वाटर में से हमें हमने जो रेजिन यूज किया है वो हमें वाटर में ऐड नहीं करना है बिकॉज इट इज ऑल्सो डेंजरस फॉर आवर हेल्थ. सो हमें रेजिन भी रिमूव करना है वाटर में से. ठीक है, सो हम दिस प्रोसेस फॉलो करेंगे. द एग्जॉस्टेड कैटायन रेजिन, एग्जॉस्टेड से स्पेलिंग चुकले, द एग्जॉस्टेड कैटायन रेजिन इज रीजनरेटेड बाय treating आहे ते. बाय ट्रीटिंग मीन्स त्याला ट्रीट करायचं म्हणजे त्याच्यावरती ऍक्शन घडवून आणायची. ठीक आहे, रिएक्शन करायची त्याची. बाय ट्रीटिंग इट विथ ए डायल्यूट सोल्युशन ऑफ HCl. जो आपला कॅटायन रेझिन असणार आहे तो आपल्याला कशा बरोबर ट्रीट करायचा आहे, तर इट ट्रीटेड किंवा इट रिएक्टेड म्हणूया आपण. इट रिएक्टेड विथ ए डायल्यूट सोल्यूशन ऑफ HCl और H2SO4. जो कैटायन एक्सचेंज रेजिन है उसे हम उसकी रिएक्शन हम किसके साथ, किस केमिकल के साथ कर रहे हैं, आइदर डाइल्यूट HCl और H2SO4. सल्फ्यूरिक एसिड लिया है हमने और हाइड्रोक्लोरिक एसिड, उसकी रिएक्शन हमें जो हमारा कैटायन एक्सचेंज रेजिन है उसके साथ हमें उसकी रिएक्शन करने हैं. सो डाइल्यूट सॉल्यूशन लिया है हमने. कौन सा सॉल्यूशन लिया है हमने? डाइल्यूट. आर यू knowing the difference between concentrated solution and dilute solution? Do you know what is the difference between dilute solution and concentrated solution? Do you know what is dilute and what is concentrated?
Hello. Do you know the difference between dilute and concentrated solution? If you are knowing, then please tell me. And if you don't know, then I'll tell you. Do you know? कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणि डायल्यूट सोल्युशन यामध्ये काय फरक आहे किंवा कशाला म्हणतात माहितीये का? डायल्यूट सोल्युशन मध्ये प्युअर सबस्टन्सचं प्रमाण कमी असते. मग जास्त कशाचं असतं? जास्त कशाचं असतं? वॉटर. वॉटरचं. यस, वेरी गुड. एंड कॉन्सन्ट्रेटेड में अपोजिट. कॉन्सन्ट्रेटेड में अपोजिट रहता है. कॉन्सन्ट्रेटेड में क्या होता है, जो प्योर सब्सटेंस रहेगा वो उसकी जो अमाउंट है वो ज्यादा रहती है एंड वाटर जो है वो कम रहता है. फॉर एग्जाम्पल सल्फ्यूरिक एसिड. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्यूरिक एसिड में क्या होगा, जो सल्फ्यूरिक प्योर सल्फ्यूरिक एसिड है उसकी अमाउंट ज्यादा रहती है एंड 10 to 15% वाटर रहता है. जब हमने 100 ml कंसिडर किया तो उसमें 85 to 90 ml हम कॉन्सेंट्रेटेड सल्फ्यूरिक एसिड लेंगे प्योर एंड 10 to 15 ml हमें वाटर ऐड करना होता है और हम उसकी क्वांटिटी 100 ml तक क्या करते हैं, कंप्लीट करते हैं. एंड एक्वेस में अपोजिट होता है. सॉरी, डाइल्यूट मीन्स एक्वेस या डाइल्यूट में हमें जो वाटर है उसकी अमाउंट ज्यादा लेनी है एज कंपेयर टू प्योर सब्सटेंस. जब हमें 100 ml का प्रिपेयर करना होता है तो हम 20 to 30% प्योर सब्सटेंस लेंगे. अनदर जो 80 to 70% रहेगा वो हम प्योर सब्सटेंस में भी HCl और H2SO4 और HNO3. आर यू गेटिंग? सगळ्यांना समजलं का डिफरन्स बिटवीन कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्यूट? समजले का सगळ्यांना ही कन्सेप्ट, डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड? हॅलो. येस मॅम. ओके. साकिब समझ में आ रहा? यस मैम. डायल्यूट में क्या रहता है, वाटर की अमाउंट ज्यादा रहती है एंड कॉन्सन्ट्रेटेड में वाटर की अमाउंट कम होती है. ठीक है, उसके आप केमिकल के टर्म में भी कह सकते हैं. डाइल्यूट में केमिकल जो है प्योर सब्सटेंस उसकी अमाउंट कम रहती है एंड कॉन्सन्ट्रेटेड में प्योर सब्सटेंस की अमाउंट ज्यादा रहती है. देन नेक्स्ट सी द रिएक्शन. अब हमने कैटायन एक्सचेंज रेजिन जो है वो RSO3 टॉयस Ca लिया है. आता काही मुलं म्हणतील की हा RSO3 टॉयस Ca म्हणजे काय आहे, तर तो रेजिन आहे. आपण वरती पाहिले बघा, इथं पहा, इथं कॅटायन एक्सचेंज रेजिन मध्ये मी दाखवते तुम्हाला. इथं बघा, कॅटायन एक्सचेंज रेजिन जो आहे, इथं जी रिएक्शन दिसते तुम्हाला त्या रिएक्शन मध्ये RSO3 टॉयस Ca तयार झालेला आहे. तर तो रेजिन आहे. ठीक आहे, कोणता रेजिन आहे? कॅटायन एक्सचेंज रेजिन. म्हणून मी तो इथं घेतलाय. कुठे गेली रिएक्शन? इथं आहे पहा. RSO3 टॉयस Ca हा एक रेजिन आहे. तर आपल्याला काय करायचंय, रेजिन रिजनरेट करायचा आहे. आपला यूज केला गेलाय आता. ठीक आहे, Ca बरोबर तो रिएक्ट झाला आणि त्याचं काय तयार झाला, RSO3 टॉयस Ca हा तयार झालेला आहे. आपल्याला तो रिजनरेट करायचा म्हणजे पूर्वीसारखा पाहिजे. पूर्वीसारखा पाहिजे म्हणजे आपल्याला वरच्या रिएक्शन मध्ये बघा कसा पाहिजे, RSO3H असा पाहिजे. RSO3H म्हणजे हा रेजिन असतो. ठीक आहे, तो पाण्यामध्ये यूज केला गेला, त्याने काय केली, Ca ला स्वतः बरोबर अट्रॅक्ट केलं किंवा रिएक्ट केलं आणि Ca चा कंपाऊंड त्याने तयार केला होता. देन नाव वी वॉन्ट our resin. So the resin is treating now with the HCl or we also use the H2SO4. See the reaction RSO3 टॉयस Ca, उसकी रिएक्शन हमें HCl से की है तो क्या प्रोडक्ट मिलेगा हमें, टॉयस ऑफ RSO3H फॉर्म्ड which is the regenerated resin. बघा आता जो तयार झालेला प्रोडक्ट आहे RSO3H तो आपल्या सुरुवातीच्या रेजिन सारखाच आहे. म्हणजे RSO3H आपल्याला मिळाला म्हणून आता आपण त्याला काय म्हणणार आहोत, तर रिजनरेटेड. आपण परत तयार केला, अगोदर यूज केला परत अजून तयार केला. ठीक आहे, अँड आता राहिलं काय, Ca आणि
जो क्लोरीन आहे HCl मधला कोण राहिला, HCl मधला जो हायड्रोजन होता तो हायड्रोजन RSO3 ला अटॅच झाला आणि RSO3H हा रिजनरेट झाला. Then what is remaining? Ca and chlorine is remaining. Then they combines together to form CaCl2. That is calcium chloride. In this process or in this way, we are generating the our resin, that is RSO3H. Also, it is called as cation exchange resin. Cation resin आहे तो आपला. ठीक आहे, समजला कसं तयार केलं आपण? रेझिन रिजनरेट कसं केलं समजले का हे रिएक्शन? Yes, ma'am. ओके, समजत नसेल तर विचारत चला. देन नेक्स्ट, द वॉशिंग कंटेनिंग CaCl2. जे वॉशिंग आहे त्याला आपण वॉशिंग म्हटले जनरली, तर त्या वॉशिंग मध्ये आपलं काय आहे तर CaCl2 असणार आहे. MgSO4 पण असेल. आर अलाउड टू ड्रेन. आता MgSO4 कुठून आला तर जर समजा रिएक्शन बघा, जर समजा RSO3 ट्वाइस Ca जो है उसकी जगह हमने RSO3 ट्वाइस Mg ले ली. ठीक है, कौन सा कंपाउंड लिया हमने? कौन सा भी ले सकते हैं हम, Ca ले सकते हैं या फिर Mg ले सकते हैं. मैग्नीशियम भी वाटर में प्रेजेंट है. सो फॉर एग्जाम्पल के तौर पर हमने ओनली Ca कंसिडर किया है. हम Mg, अगर हमने Mg कंसिडर किया, RSO3 ट्वाइस Mg प्लस HCl की जगह पर हमने H2SO4 लिया, हम H2SO4 भी यूज कर सकते. सपोज हमने H2SO4 अब यूज किया तो जो वॉशिंग है उसमें MgSO4 क्रिएट होगा या फिर फॉर्म्ड होगा. जैसे Ca एंड HCl का क्लोरीन, इनकी वजह से CaCl2 फॉर्म हो रहा है. सेम Mg एंड H2SO4 में से जो SO4 है, Mg combines with SO4 and it also formed the MgSO4 compound. त्यामुळे CaCl2 पण तयार होणार आहे आणि MgSO4. तर ते जे असतील ते अलाउड टू ड्रेन, ड्रेन वॉटर मधून आपण ते रिमूव्ह करणार आहोत. ते ड्रेन मधून आपल्याला काय करायचे, त्यांना अलाउ करायचे. सिमिलरली द anion एक्सचेंज, हे झालं कॅटायन एक्सचेंज साठी. आपण दोन एक्सचेंजर वापरलेत. कॅटायन एक्सचेंज रेझिन पण यूज केलेले आपण आणि also we are using the anion exchange resin. Now see the same, the anion exchange resin साठी same process असेल. The anion exchange resin is regenerated by passing dilute solution of caustic soda. See the process for the regeneration of anion exchange resin is use of the caustic soda. इथं जे एक्सचेंजर डायग्राम, सी द डायग्राम, एक्सचेंजर मध्ये डायल्यूट HCl गोल करून तिथं लिहिले बघा. डायल्यूट HCl आपण त्याच्यामधून ऍड केले कारण आपल्याला रिजनरेशन करायचं होतं, म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे HCl आपण ऍड करतो कॅटायन एक्सचेंजर मध्ये. आणि anion एक्सचेंजर मध्ये आपण NaOH ऍड केले. NaOH चंच दुसरं नाव आहे कॉस्टिक सोडा, त्याला आपण कॉस्टिक सोडा म्हणतो. तर कॉस्टिकचं स्पेलिंग इथं चुकलंय, क्यू नाही तिथं C आहे, CUA या CAU असेल, CAU कॉस्टिक सोडा, क्यू नाही, C आहे तिथं. anion एक्सचेंज रेझिन आपल्याला रिजनरेट करायचंय, परत तयार करायचंय. ठीक आहे, तर anion एक्सचेंज रेझिन कोणता असतो? ROH. ओके, ROH आपल्याला रिजनरेट करायचंय. देन वी आर युझिंग द NaOH केमिकल. आपण कोणतं केमिकल यूज करत आहोत तर NaOH कॉस्टिक सोडा किंवा सोडियम हायड्रोक्साइड सिम्पली. याच्यामध्ये सी द रिएक्शन, R2SO4 is reacted with the caustic soda, that is sodium hydroxide. Then what is formed? Twice of ROH, that is regenerated resin. कसं तयार झालं हे तर R2SO4 मधला R NaOH मधल्या OH बरोबर रिॲक्ट होतो. इकडचा R आणि NaOH मधला OH, they combines and form ROH. This we are also calling the regenerated resin. And what's remaining in R2SO4? SO4 is remaining, and in NaOH Na is remaining. So
these both are combines and form Na2SO4 that is washing. ठीक आहे, तर ते परत आपण ड्रेन मधून अलाव करणार आहोत आणि रिमूव्ह करणार आहोत. तर या पद्धतीने आपण आपल्या वॉटर मधील जे सॉल्ट असतील किंवा मिनरल्स असतील ते मिनरल्स सगळे रिमूव्ह केले आणि जो रेझिन ऍड करत होता आपण रिमूव्ह करण्यासाठी, तर तो रेझिन सुद्धा आपण परत मिळवला, म्हणजे परत रिजनरेट केला. आर यू गेटिंग दिस जनरेशन रिएक्शन? Are you getting? Are you understanding? Hello? Are you getting? Tell me yes or no. Hello? आवाज येते? हॅलो? Yes, ma'am. येस मॅम. ओके, येस मॅम. ठीक आहे. रिप्लाय आला नाही तर मी आता म्हणणार होते हॅलो 1 2 3 माईक चेकिंग हॅलो हॅलो. रिप्लाय देत नाही तुम्ही लवकर. नेक्स्ट टाइम मी तसं म्हणत जाईन हॅलो माईक चेकिंग 1 2 3 1 2 3. ठीक आहे, लवकर रिप्लाय देत चला. रिजनरेशनच्या रिएक्शन सगळ्यांना समजलेत का? का परत एकदा रिपीट करू? MCQ मध्ये विचारलं जातं, खूप महत्वाची प्रोसेस आहे ही आयन एक्सचेंज रेझिन. जर याच्यामध्ये काही रिपीट करायचं असेल तर फक्त मला रिपीट असं म्हणा. काय रिपीट करायचं का याच्यामध्ये? येस ऑर नो? टेल मी ओनली येस ऑर नो, वन वर्ड. Yes, ma'am. ओके, काय करायचं? रिपीट करायचं का? येस मॅम, बोलिए एक बार. येस, हिंदी में साकिब ओनली फॉर यू हिंदी. सी, बाकीच्या मुलांना समजणार आहे हिंदी, मला हिंदी जास्त येत नाही, मोडकी तोडकी येते. आपल्या मराठीच्या मुलांना समजतं ना हिंदीतून सांगितलं तर? येस Hello? मॅम. येस Okay. मॅम. ठीक आहे. थँक्यू 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 फॉर द कोऑपरेशन. सुरुवातीपासून सांगूया आपण इथून. आयन एक्सचेंज प्रोसेस. ठीक आहे, आयन एक्सचेंज जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये उसमें हम 2 टाइप के रेजिन यूज करते हैं, कैटायन एक्सचेंज रेजिन एंड एनायन एक्सचेंज रेजिन. कैटायन एक्सचेंज रेजिन में जो केमिकल है या फिर कंपाउंड है उसमें जो फंक्शनल ग्रुप प्रेजेंट होते हैं वो आइदर SO3H रहता है, COH होता है या फिर फेनोलिक OH रहता है. अल्कोहलिक OH नहीं, फेनोलिक OH रहता है. एंड दीज आर एक्सचेंज विद द रिस्पेक्टिव केमिकल्स. ये जो फंक्शनल ग्रुप है वाटर में जो CaCl2 MgCl2 है उसमें से जो कैटायन है मीन्स जो पॉझिटिव्ह वाला चार्ज है उससे एक्सचेंज हो जाता है. सी द रिएक्शन. मग आपला रेझिन आहे RSO3H. आपण कोणता घेतला? RSO3H. आपण RCOH पण घेऊ शकतो, ROH पण घेऊ शकतो. इथं आपण घेतला आहे RSO3H. आता RSO3H जो रेझिन आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं की CA काय होतं तिथं रिप्लेस केला जातो, म्हणजे CA ला काय करतात ते ऍब्सॉर्ब करून घेतात. पाण्यामधला जो CA असतो तो ऍब्सॉर्ब करून घेतात. तो क्या फॉर्म होगा? RSO3 टॉइस CA. सो इसमें से रिमूव क्या होता है? टॉइस ऑफ H प्लस रिमूव होता है. ठीक है, ये कैटायन एक्सचेंज रेजिन कैसे काम करता है? वो क्या करता है, जो वाटर में जो CA2 प्लस या फिर Mg2 प्लस आयंस प्रेजेंट रहते हैं उसे एब्सॉर्ब कर लेते हैं और जो कंपाउंड रिस्पेक्टिव कंपाउंड एक तैयार होता है. RSO3 टॉइस CA, इसमें हमने CA लिया, इसके लिए CA फॉर्म होगा. जब हम Mg2 प्लस के इंस्टेड ऑफ CA2 प्लस, if we are taken Mg2 plus, then RSO3 twice Mg is formed. रिस्पेक्टिव कंपाउंड तैयार होगा. CA लिया तो CA क्रिएट होगा या फिर बनेगा. एंड अगर हमने Mg यूज कर लिया तो उसका रिस्पेक्टिव Mg तैयार होगा. सो एनायन एक्सचेंज रेजिन में क्या होता है? एनायन एक्सचेंज होगा, एनायन रिमूव होगा या फिर वाटर में से एनायन हम एब्सॉर्ब करेंगे. अब CA2 प्लस Mg2 प्लस जो वाटर में से रिमूव होंगे तो रिमेनिंग क्या रहेगा उसमें से? क्लोराइड रहते हैं, कार्बोनेट्स रहते हैं एज इट इज एंड सल्फेट्स रहते. सो द क्लोराइड
sulfates, these are the negatively charged, that means they are the anion. Now हमें क्या करना है, ये जो एनायन वो हमें अब रिमूव करनी है। तो हम क्या करेंगे, उसे जो पहले वाला एक्सचेंजर था, जो कंटेनर था, उसमें से जो वाटर है उसे हम सेकेंड कंटेनर में पास कर देंगे। सेकेंड कंटेनर में जो प्रोसेस होगी उसे हम एनायन एक्सचेंजर कह रहे हैं। उसमें जो एनायन है वाटर में का, उसमें से एनायन हम एब्सॉर्ब कर लेंगे। इस प्रोसेस में हमें एनायन एक्सचेंज रेजिन यूज करना है। जो एनायन एक्सचेंज रेजिन हमने यूज किया है उसमें जो फंक्शनल ग्रुप प्रेजेंट होता है वो मे बी NH2 रहेगा, NCH3 ट्वाइस रहेगा, दैट मीन्स सेकेंडरी अमाइन, एंड ऑल्सो वी कैन यूज द अल्कोहोलिक OH ग्रुप। वरती आपण फेनोलिक OH ग्रुप यूज केलेला, इथं आपण अल्कोहोलिक फेनोलिक ग्रुप यूज करत आहोत। तर प्रोसेस मध्ये आपण काय पाहतो, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, जो पहला कंटेनर है उसमें हम हमारा जो वाटर है हार्ड वाटर वो पास करें। देन द डाइल्यूट HCl आल्सो एडेड। डाइल्यूट HCl हम किस लिए ऐड कर रहे होते हैं, जो हमारा रेजिन है वो रेजिन Ca या फिर Mg के साथ रिएक्शन कर लेता है और रिस्पेक्टिव कंपाउंड तैयार होता है। CaCl2 या फिर MgSO4, उसमें से Ca एंड Mg फर्स्ट जो एक्सचेंजर है उसमें रिमूव हो गया। अब हमें जो हमारा रेजिन है वो रेजिन वाटर के अंदर चला गया। अब हमें रेजिन भी रिमूव करना है या फिर रिजनरेट करना है फॉर द अनदर प्रोसेस। तेच आपण दुसऱ्या प्रोसेसला यूज करणार। मग आपल्याला त्याचं रिजनरेशन करायचं आहे। मग रिजनरेशन साठी आपण त्याच्यामध्ये HCl ऍड करतो। पहिल्या एक्सचेंज प्रोसेस कॅटायन एक्सचेंजर मध्ये समजलं काय केलं आपण, पहले हमने उसमें हार्ड वाटर ऐड किया। हार्ड वाटर ऐड करने के बाद हमने उसमें हमारा कैटायन एक्सचेंज रेजिन ऐड किया एंड आल्सो वी आर एडिंग द डाइल्यूट HCl। इसमें ये जो 3 कंपाउंड हमने डाले, हार्ड वाटर, कैटायन एक्सचेंज रेजिन एंड डाइल्यूट HCl, इसमें रिएक्शन हो जाती है, Mg सेपरेट होता है, Ca2+ आल्सो सेपरेट होता है, वो रेजिन के साथ चला जाता है एंड जो SO4 Cl- CO3 है वो पानी के अंदर रहते एज और इन द फॉर्म ऑफ आयंस, आयंस के फॉर्म में वो पानी में ही रहते। सो हमें अब वो जो वाटर है वो वाटर हमें सेकंड एक्सचेंजर में पास करना है। सेकंड एक्सचेंजर में हमने जो वाटर लिया है फर्स्ट वाला वो ऐड किया या फिर पोर किया है। अनदर हमने क्या उसमें ऐड किया है, कॉस्टिक सोडा, दैट इज NaOH किंवा सोडियम हायड्रोक्साइड पण म्हणू शकतो आपण त्याला। and also we are adding anion exchange resin। anion exchange resin जो है उसका फॉर्मूला है ROH। ओके, देन anion exchange resin क्या कर लेता है, जो SO4 Cl- CO3 जो निगेटिव वाले आयंस है, दैट इज एनायन, निगेटिव वाले एनायंस वो एब्सॉर्ब कर लेता है। anion exchange resin कौन एब्सॉर्ब करता है, anion exchange resin, and it forms the respective products। anion exchange resin काय करतो, पाण्यामधले Cl-, CO3, -, SO4, 2- हे सगळे जेवढे निगेटिव्ह चार्जेसचे एनायन असतील त्यांना ऍब्सॉर्ब करून घेतो आणि त्याच्या सोबतचा रिस्पेक्टिव्ह असा कंपाऊंड तयार होतो। नंतर आपण काय ऍड करतो, त्याच्यामध्ये डायल्यूट NaOH पण आपण ऍड केले। डायल्यूट NaOH आपल्याला कशासाठी ऍड करायचा आहे, तर फॉर द रीजनरेशन ऑफ anion exchange resin। हमें क्या करना है, जो हमारा एनायन एक्सचेंज रेजिन है उसे हमें रिमूव करना है या फिर रीजनरेट करना है। हमें उस वाटर में ऐड नहीं होने देना है, वाटर में से भी हम उसे निकालेंगे या फिर रिमूव करेंगे। सो वी आर एडिंग द डाइल्यूट NaOH। देन द वाटर नाउ इज जो सेकंड वाला कंटेनर है उसमें जो आउटलेट दिख रही है एट द बॉटम, बॉटमला त्याला आउटलेट है बघा, उस आउटलेट में से हम वॉशिंग रिमूव करेंगे। वॉशिंग में क्या रहता है, आइदर रीजनरेशन वाले केमिकल्स रहते हैं, आइदर CaCl2 रहता है या फिर MgSO4 या फिर Na2SO4 रहते हैं। ठीक है, ये जो वॉशिंग है, वॉशिंग में क्या क्या रहता है, CaCl2 रहता है, Na2SO4 रहता है, वो हम क्या करेंगे उसमें से, एंड MgSO4 आल्सो देयर, MgSO4 आल्सो रिमूव्ड बाय द
वॉशिंग आउटलेट. नंतर ते जे वॉटर आहे ते आपल्याला थर्ड कंटेनर मध्ये ऍड करायचं आहे. द थर्ड कंटेनर इज ए डिगॅसिफायर. डिगॅसिफायर मध्ये आपल्याला डी मीन्स रिमूव्हल. डी या शब्दाचा अर्थच असतो रिमूव्हल, काढून टाकणे. मग गॅसिफायर मध्ये वी हॅव टू रिमूव्ह द गॅसेस लाईक ऑफ कार्बन डायऑक्साइड. सो with the help of vacuum pump we are extracting the CO2 gas, and the water is now completed by using these all processes. Then it is removed with the outlet. The water is getting, and we are getting this water is now we are calling the demineralized water, not हार्ड वाटर या फिर सॉफ्ट वाटर नहीं कहेंगे हम उसे, हम डीमिनरलाइज्ड वाटर कह रहे हैं. क्यों ऐसा कहेंगे हम? क्योंकि उसमें से जो मिनरल होंगे, जो मिनरल है कैल्शियम क्लोराइड, मैग्नीशियम क्लोराइड, कैल्शियम मैग्नीशियम कार्बोनेट एंड सल्फेट, दीज आर रिमूव्ड बाय द आयन एक्सचेंज प्रोसेस. देयरफॉर जो वाटर हमें मिल रहा है या फिर वी आर गेटिंग, नाउ वी आर कॉलिंग एज डीमिनरलाइज्ड वाटर, क्योंकि उसमें से हमने मिनरल रिमूव किया है, उसकी वजह से हम उसे डीमिनरलाइज्ड कहेंगे. आर यू गेटिंग? समझले सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. ओके, देन नेक्स्ट सी, डिसॅलिनेशन बाय रिव्हर्स ऑस्मोसिस. ठीक आहे, ही प्रोसेस आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. पूर्ण प्रोसेस जी आहे ती 8 ते 9 मिनिटांमध्ये एक्सप्लेन नाही होणार. आपण जे एक्सप्लेन केली आहे ती आपण आता राईट करूया. डिफरन्स लिहिले आपण, बरोबर आहे? डिफरन्स लिहून घेतले ना तुम्ही? Yes, ma'am. मध्ये पहा, चेक करा. चेक युअर नोटबुक. Is it present in your notebook? Ion exchange process. बघा नोटबुक मध्ये हेडिंग आहे का? आयन एक्सचेंज रेझिन, सॉरी प्रोसेस आयन. डिफरन्स झाला मॅडम. काय झाले? डिफरन्स ओनली स्केल आणि डिफरन्स. स्लज. ओके, देन नेक्स्ट हेडिंग टाका, प्रिव्हेन्शन ऑफ स्केल. प्रिव्हेन्शन ऑफ स्केल. स्केल हार्ड असतो का सॉफ्ट? सांगा रे, स्केल कसा असतो? Hard. आणि स्लज कसा असतो? Soft. बाय द हेल्प ऑफ ब्रश कॅन यू रिमूव्ह द स्लज? No, With ma'am. the क्वेश्चन व्यवस्थित आहे का? विथ द हेल्प ऑफ ब्रश कॅन यू रिमूव्ह द स्लज? येस. स्लज रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे. Yes. आणि स्केल रिमूव्ह करायचं असेल तर काय करतो आपण? Hammer Hammer. use. हॅमरिंग म्हणायचं, म्हणजे हातोड्याने आपल्याला ठोकावं लागतं ते. ठीक आहे. नेक्स्ट हेडिंग टाका, प्रिव्हेन्शन ऑफ स्केल. राईट डाऊन इन दॅट, as the method of removing scale, as the method of removing scale, as the method of removing scale are costly and time consuming. म्हणजे आपला टाइम कंझ्युम होतो, वाया जातो वेळ. टाइम कंझ्युमिंग. at the same time the functioning of boiler, the functioning म्हणजे त्याचं काम, बॉयलरचं काम. the functioning of boiler
ऑल्सो स्लो डाऊन, थांबत नाही, स्लो डाऊन होतं, एकदम थांबत नाही, कमी कमी होतं त्याचं काम. द फंक्शनिंग टू बी स्लो डाऊन्स, फुल स्टॉप. नेक्स्ट लाईनला किंवा नेक्स्ट पॉइंट टाका. ड्युरिंग द रिमूव्हल ऑफ स्केल, सॉरी ह्या खोडा ही लाईन नको आपल्याला. टू बी स्टॉप तिथपर्यंत सेकंड लाईनला लिहा. इट इज इम्पॉर्टंट, सेकंड लाईनला लिहा. इट इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट it is important to prevent formation of scale, formation of scale, formation of scale. This is done by treating water, this is done by treating water बिफोर सप्लाइंग टू बॉयलर. बॉयलरला पाणी ओतण्या अगोदर म्हणजे सप्लाय करण्या अगोदर आपण ते पाणी त्याच्यामध्ये काही केमिकल्स ऍड करतो. दिस इज डन बाय ट्रीटिंग वॉटर बिफोर सप्लाइंग टू बॉयलर, बिफोर सप्लाइंग टू बॉयलर or नका म्हणू, सप्लाइंग टू बॉयलर by adding chemicals to the बॉयलर वॉटर. बॉयलर वॉटर मधलं जे पाणी असेल त्याच्यामध्ये केमिकल्स ऍड करतो आपण किंवा अगोदरच ट्रीट करतो. मग केमिकल्स टू द बॉयलर वॉटर, फुल स्टॉप. 2 सेंटेन्स लिहिले आपण याच्यामध्ये. नेक्स्ट पॉइंट हेडिंग टाका. आयन एक्सचेंज प्रोसेस. नेक्स्ट हेडिंग आयन एक्सचेंज प्रोसेस. आयन एक्सचेंज प्रोसेस. Take down. In this process, organic compound called ion exchange resins म्हणा, ion exchange resins are used. Next line. There are 2 types of resin. First, Roman first टाका. Cation exchange resin. First, cation exchange resin. Take down in that. त्याच्यामध्ये लिहा cation exchange resin मध्ये the main functional group, the main functional म्हणायचं, फंक्शन ग्रुप नाही, functional, the main functional group is SO3H, COOH, OH. आता इथला जो OH आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज नाहीये, न्यूट्रल आहे तो. OH in the bracket phenolic.
OH त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये फेनॉलिक लिहा. Present in the cation exchange resin. Present in the cation exchange resin. Next line ला लिहा. It exchange their ions. इट एक्सचेंज म्हणजे कोण एक्सचेंज करतो? आपला रेझिन. रेझिन काय करतो? एक्सचेंज करतो. इट एक्सचेंज देअर आयन्स with cation of the salt. Cation of the salt. Causing hardness. हार्डनेस तयार करणारे जे सॉल्ट आहे त्या सॉल्ट मधला कॅटायन तो काय करतो? आपला जो रेझिन आहे तो रेझिन हार्डनेस तयार होणाऱ्या सॉल्ट मधील कॅटायन एक्सचेंज करतो, असं या सेंटेन्सचं मिनिंग आहे. राईट द रिएक्शन, देन आय विल एंड द मीटिंग. राईट, टेक डाउन द रिएक्शन. Twice of RSO3H plus Ca2 plus forward arrow, draw the forward arrow. It forms RSO3 twice Ca plus twice of H plus twice of H plus. Is it over? लिव होऊ नका, 1 मिनिट मला स्क्रीनशॉट काढू द्या. लिव होऊ नका रे, 49 मुलं आहेत. वेट. Okay. We will stop here.